सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप कुरकुरीत आणि चविष्ट तांदळाच्या पिठाचे चिप्स तयार करणार आहोत। हे चिप्स बनवायला खूप सोपे आहेत आणि घरच्या साध्या साहित्यापासून तयार करणार आहोत। चहासोबत खायला खूप छान लागतात आणि मुलांनाही खूप आवडतात। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला एका भांड्यात 1 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बटर घालायचा आहे। इथे तुम्ही बटर ऐवजी 1 चमचा तेल यामध्ये घालू शकता। बटर आणि तांदळाचं पीठ हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। बटरला पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा ओवा हाताने हलकं चोळून पिठामध्ये टाकायचं आहे। हे सगळं यामध्ये घातल्यानंतर पिठाला परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे। यामध्ये 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे। आता या पाण्याला आपण उकळी काढून घेणार आहोत। इथे आपण 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटीपर्यंत पाणी हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची आंच हे बंद करायचं आहे। आता हे पूर्ण गरम पाणी पिठामध्ये टाकायचं आहे। पाणी इथे गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेऊ। एकदा पिठाला चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण हात लावू शकतो इतपत या पिठाला आपण थंड करून घेणार आहोत। थोड्या वेळानंतर पीठ इथे थोडं थंड झालेलं आहे। आपण हात लावू शकतो इतकं पीठ हे थंड झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून पिठाला इथे छान असं मळून घ्यायचं आहे। जर पीठ हे मळून घेताना खूप सैल वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। पण इथे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटीपर्यंत गरम पाणी हे पुरेसे आहे। इथे आपण बघू शकतो पीठ एकदम मऊसर असं बनून तयार झालेलं आहे। आता या पिठामधून छोटासा गोळा हातात घ्यायचा आहे आणि उरलेल्या पिठावरती झाकण लावून ठेवून देऊ। आता हातात घेतलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या मदतीने खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त जाडसरसुद्धा नाही तर मध्यम जाडीचा इथे आपण पोळी हे तयार करून घेणार आहोत। लाटताना अधूनमधून कोरडं पीठ लावत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे आपल्याला पोळी हे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकतो पोळी इथे खूप जास्त जाडसरसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही तर मध्यम जाडीचा इथे तयार झालेला आहे। अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता चमचेने हलकी हलकी छोटी छोटी छिद्रे यावरती तयार करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे हे चिप्स पुरीसारखे फुगणार नाहीत। असं तयार करून घेतल्यानंतर आता चाकूने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने छोटे छोटे तुकडे हे कट करून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार त्रिकोणी किंवा चौकोनी आकारामध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे हे कट करून घेतल्यानंतर आता हे तुकडे आपण तळून घेणार आहोत। आता दुसरीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल हे मध्यम आचेवर गरम झाल्यावर चिप्स हे तेलात सोडायचं आहे। कढईमध्ये जितके चिप्स मावतील तेवढेच चिप्स हे तेलात तळून घ्यायचं आहे। हे तळून घेताना गॅसची आंच मध्यम ठेवायचा आहे। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। चिप्स हे छान असं तळले गेले की तेलावरील बुडबुडे हे आपोआप कमी होतात। तर अशा प्रकारे चिप्सला तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने उरलेले चिप्स देखील आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर इथे चिप्स हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मस्त चविष्ट आणि कुरकुरीत बनून तयार होतात। तर चिप्स हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरती लाल तिखट, थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकून हलकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी तांदळाच्या पिठाचे चिप्स इथे बनून तयार झालेले आहेत। हे चिप्स चहासोबत आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहेत। तर तुम्ही सुद्धा हे चिप्स नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी हनीप्रियाज खजाना पाहत रहा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।